स्वागत आहे तुमचं नवीन एका रेसिपीमध्ये। आपण आज बनवणार आहोत जत्रेचं मटण आहे। हे जत्रेचं मटणाचा व्हिडिओ अपलोड जो राहिला होता तो आज आपण अपलोड करणार आहोत। काही कारणास्तव मी व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता बऱ्याच दिवसापासून, तर आपण बघूया। मी आता मटण शिजून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकणार आहे। वाटण्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर जे आपलं साधं दरवेळेस वाटण असतं त्याचप्रमाणेच घेतलेलं आहे। आलं लसूण हिरवी मिरची कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। कांदा आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण टाकूया आलं लसणाची पेस्ट। त्यासाठी मी आतपाव लसूण आणि आतपाव असं आलं घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे। 7 ते 8 कांदे आपण फोडणीला टाकलेले आहेत आणि टोमॅटो जास्त नाही टाकलेले, मी 2 ते 3 टोमॅटो टाकलेले आहेत। कारणासाठी असतो त्याचप्रमाणे टाकलेला आहे, फक्त प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे। आता ही कोथिंबीर वाटलेली आहे ती टाकून घेणार आहे। खोबरं पण चांगलं काळं भाजून घेतलं होतं, कांदाही चांगला काळा भाजून घेतलेला होता आणि फक्त त्याला जो मटणाचा जत्रेच्या मटणाला जो येसोरा असतो तो महत्त्वाचा असतो, तो येसोरा आपण टाकूया। त्याच्यामुळे बाकीचं मटेरियल त्याला जास्त लागत नाही। तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान परतून घेऊया। आधी खोबरं मी सुक्क वाटून घेतलेलं आहे, पाणी टाकून वाटलं नव्हतं, एकदम बारीक खोबरं सुक्क वाटलेलं आहे। पाव किलो खोबरं 1 किलो कांदा छान भाजून असं वाटून घेतलेलं आहे। आता घरगुती मसाला टाकूया। हा मसाला टाकल्यानंतर बाकीच्या मसाल्यांची गरज पडत नाही, कारण अगदी छान असा मसाला असतो। तो माझ्या आईने बनवलेला आहे, जो ती पहिल्यापासून बनवते। 7 ते 8 चमचे मी तो टाकलेला आहे आणि एक संडे मसाला, मटन मसाला आणि काळा मसाला एवढंच आपण घेतलेलं आहे। मटण आपण आधीच शिजवून घेतलेलं होतं। आता आपला छान मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटण टाकून परतून घेऊया। संपूर्ण एक बकराचं भाजी असते। परंतु ते आपण 2 टाइम करत असल्यामुळे मी अर्ध आता बनवलेला आहे आणि अर्ध नंतर बनवणार आहे। हा डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि बाजरी भाजून दळून आणलेला आहे आणि आपण त्यामध्ये मिक्स करूया। येसोर असल्याशिवाय आता जे आपलं शिजलेलं मटण आहे आपण ते टाकूया, परतून घेऊया छान। हळद, मीठ, संडे मसाला, काळा मसाला, घरगुती मसाला, येसोर, कांदा, खोबरं, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट अशा प्रकारे आपण मसाले वापरलेले आहेत। आणि आता आपण टाकूया आपलं शिजलेलं मटण। 10 किलोचा अंदाज आहे।
संपूर्ण एक बकऱ्याचंच मटण आहे ते, पण आपण दोन ठिकाणी करत असल्यामुळे मी आता इथे 10 किलो घेतलेलं आहे. मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. चुलीवरती शिजवल्यामुळे ते छान असं शिजलेलं आहे. चुलीवरतीच जत्रेचं मटण हे चुलीवरतीच करावं लागतं, कारण की शिजतही छान, पटकनही शिजतं आणि छानही शिजतं. चांगलं परतून घेतल्यानंतर मी गरम पाणीच टाकणार आहे. जे शिजवलेलं पाणी होतं ते टाकणार आणि बाकीचं जे राहिलेलं पाणी असेल कमी पडलेलं ते गरम करूनच टाकणार आहे. गरम केल्यामुळे जेवढे आपण मसाले टाकलेले असतात त्या सगळ्याला टेस्ट झालेली आहे. ऑर्डरला पण लायसन लागतो. घे ना मला लायसन काढून. अजून टाक.